नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट व्लॉगमध्ये. तर बघा, आत्ता मी निघाली आहे दुकानात अंडी आणण्यासाठी. तर जवळपास मला नॉनव्हेज सोडून 1.5 वर्ष झालं आणि त्यानंतर आज मी पहिल्यांदा अंडी आणायला चालली आहे, ते पण बबडीसाठी, कारण घरी कोण नाही आहे आणि तिला अंडी खायची होती. सो त्यासाठी चालली आहे. बट म्हणजे एक काळ असा होता की मला खूप जास्त म्हणजे नॉनव्हेजपेक्षा पण अंडी खूप आवडायची आणि मी खात पण होते नॉनव्हेज सोडल्यानंतर पण नंतर मला भैयाने इतक्या रील्स पाठवून माझे अंडे पण बंद केले की नॉनव्हेज नाही आहे, हे चुकीचं आहे. सो त्याने इतक्या रील्स पाठवल्या आणि तशा टाईपमध्ये. सो मी नॉनव्हेज सोडल्यानंतर आता अंडी पण सोडलेत. बट आज बबडीसाठी आणायला निघाली आहे मी. तर त्यानंतर बबडीसाठी मलाच आज बनवून पण द्यायचं आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं की अंडं नॉनव्हेज आहे की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग बाकी व्लॉग पण कंटिन्यू करा. आलेली दुकानात अंडे घ्यायला आणि तशीच इथं हे साहित्याची गाडी पण आलेली. मला खूप साऱ्या बरण्या वगैरे घ्यायच्या होत्या, ते पण घेतले. बघ बबडे मी काय काय आणलं. बाबा तुला प्लेट आणली बघ खायला, जेवायला प्लेट आणली माऊनी. तुझ्यासाठी आणलं बबड्या. आता तू खाल्लंस. हे बघा माझी आजची खरेदी, हे माझ्यासाठी आणि हे अंडे मी माझ्या बबडीसाठी. किवती बघ. आवडलं तुला? आता तू ह्याच्यात जेवणार ना? किती तो आनंद. तुला अंडा बनवून देऊ मी आता? ते पण त्यात खाणार ना? त्याचबरोबर ना तुम्हाला मला आणखी एक गोष्ट दाखवायची. तर बघा, तुम्ही कधी शांत बस ना बबड्या. तर तुम्ही कधी अंडा बॉयलर ऐकले का? की म्हणजे अंडा बॉईल करण्यासाठी पण मशीन आहे. म्हणजे मी पहिल्यांदाच बघितलं ॲक्च्युली. तर ते मी आता मागवलेलं आहे आणि त्याचे फीचर्स वगैरे किंवा ते कसं वर्क करतं हे तुमच्याशी पण मी शेअर करणार आहे. तर बघा, हे आहे आगाराचं एग बॉयलर. आता ह्याच्यामध्ये काय काय दाखवते. तर हे आहे मेन मशीन आणि इथं ही हिटिंग प्लेट आहे. बघा, आगाराचं नाव पण दिसते. हे स्टार्ट बटन आहे. अशी पिन दिलेली आहे कनेक्ट करण्यासाठी, कारण हे इलेक्ट्रिकल आहे. अंडा बॉईल करण्यासाठी हा असा ट्रे आहे, याच्यामध्ये एग्स ठेवायचे. याच्यामध्ये पाणी म्हणजे मेजर करून ओतायचं आणि त्याच्यासाठी हा मेजरिंग कप दिलेला आहे बघा. आणि प्लस अंडा प्रिक करण्यासाठी इथं अशी एक छोटीशी निडल पण दिली आहे. हा ट्रे आहे, याच्यामध्ये बाकी पण डिशेस आपण वेगवेगळ्या बनवू शकतो. आणि वरती झाकण्यासाठी हे झाकण दिलेलं आहे आणि प्लस याच्यातून स्टीम जाण्यासाठी असे 2 होल आहेत. आणि हे सगळं समजण्यासाठी याच्यामध्ये मॅन्युअल पण आहे, सो टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो मी अंडी वगैरे इथे धुवून घेतली आणि आता मी इथं हे मशीन पण लावणार आहे आणि ही सगळी प्रोसेस दाखवणार आहे तुम्हाला. मला करायचं आहे हार्ड बॉईल. म्हणजे याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत की कुणाला एकदम सॉफ्ट बॉईल म्हणजे एकदम थोडंसंच बॉईल करून हवं असतं, काहींना मीडियम टाईपमध्ये आणि काहींना हार्ड बॉईल म्हणजे पूर्णपणे शिजलेलं. पण बबडीला हवं आहे, सो ते मी पूर्ण चांगलं शिजवणार आहे आणि त्यासाठी हार्ड बॉईल करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला 85 ml वॉटर ॲड करायला इथे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. तर मी आता तेवढं वॉटर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. पहिला बघा, 85 ml पाणी घेतलंय, तर याच्यामध्ये मी ॲड करते. आता याच्यावरती मी ट्रे ठेवते आणि तिच्यासाठी 2-3च अंडी मी बॉईल करणार आहे. सो आधी याला प्रिक करून घेते मी. बघा, इथं प्रिकसाठी हे असं हे दिलेलं आहे. प्रिक केल्यामुळे हे पटकन शिजतं, त्यासाठी करून घ्यायचं. आता हे स्टार्ट करते मी. तर मी हार्ड बॉईलसाठी लावलेलं आणि त्यासाठी ॲटलिस्ट 11 मिनिट लागतात आणि त्यानंतर हे ॲटोमॅटिक बंद होतं मशीन. सो आपण तेवढा वेळ वेट करायचं आहे. बट इथं थांबायची गरज नाही, कारण ते बॉईल झालं की ॲटोमॅटिकली बघा ते बंद होते. त्यानंतर मी स्विच वगैरे ऑफ केले आणि आता ओपन करून बघते आहे. तर ऑलरेडी आपण त्याला थोडंसं प्रिक केल्यामुळे ते चांगल्या प्रकारे शिजलं गेलेलं आहे. आता ते आपण सोलून बघूयात.
आणि हे बघा इझिली सोललं जाते, म्हणजे ते प्रॉपर शिजले हे आपल्याला कळते. आणि तुम्ही ते थंड करायला थोडंफार थंड पाण्यात टाकू शकता. तर हे बॉईल तर झालेच. आता बाकी आपल्याला दुसऱ्या ट्रेमध्ये बाकी वेगवेगळ्या डिशेस ट्राय करायच्या आहेत. बट आधी मी त्या ट्रेला थोडंसं ऑइल लावून घेते, जेणेकरून आपण त्यात जे काही बनवेल ते पटकन निघायला सोपं पडते. तर मी एका साईडला थोडंसं अंड डायरेक्टली फोडून बॉईल करते, त्याच्यामध्ये थोडंसं मसाला आणि मीठ टाकले. त्यानंतर दुसऱ्या पार्टमध्ये त्याच्यात पण डायरेक्टली अंड टाकले आणि त्याच्यासोबतच थोड्याशा भाज्या मिक्स करते मी. तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या पण मिक्स करू शकता त्याच्यात. त्यानंतर एका साईडला मी थोडेसे मक्याचे दाणे आणि दुसऱ्या साईडला चौथ्या कंपार्टमेंटमध्ये गाजराचे छोटे छोटे काप करून ते पण बॉईल करायला ठेवलेत. बबडी ते पण खूप आवडीनं खाते. सो तुम्ही तुमच्या घरात लहान बाळं असतील तर त्यांच्यासाठी विदाऊट वॉटर हे अशा पद्धतीने बॉईल केलं तर त्याचे न्यूट्रिशन पण त्यांना मिळतात. आपला टाईमही वाचतोय आणि ॲट ए टाईम 4 डिशेस याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या शिजवू शकतो. तर तिकडं ते शिजते तोपर्यंत इकडे मी आपण आधी जी शिजवून घेतलेली अंडी आहेत त्याला कट करून दाखवते मी. तर बघा हे छानपैकी आतून पण शिजलं गेलेलं आहे आणि बाकी इकडं हे स्टीम झालेलं आहे. तर स्टीम होण्यासाठीचा टाईम जवळपास एक 15 ते 17 मिनिटाचा आहे आणि त्यानंतर ते मशीन बंद होते आणि हे छान प्रकारे शिजलेलं आहे. ह्याच्यातल्या सगळ्या डिशेस शिजलेत बघा, इवन भाज्यासुद्धा. आणि बाकी आता हे अंड्याचं आपण जे बनवलेलं आहे ते पण किती छान प्रकारे निघतंय साईडला. तर ते व्यवस्थित काढायचं असेल तर तुम्ही तेल लावा. जर तेल नाही लावलं ना तर त्याला तसं चिकटून राहतंय. आणि हे छान प्रकारे सगळं शिजलेलं आहे. आता बबडीला हे खायला देणार आहे. आणि ये आमच्या बबडीचं सगळं काही वेगवेगळे मेनू तयार झालेले आहेत. बबडी कसं वाटलं बघ, तुझे फेवरेट सगळे डिशेस बनवलेत मी. तुला जे खायचं ते खा हा, ठीक आहे. बबडी टेस्ट करून सांग मला कसे बनले. मस्त आहे ना. तर वेगवेगळ्या डिशेस बनवून झाल्यानंतर याला क्लीन करणं सुद्धा अगदी इझी आहे. जस्ट आपण एक तो ऑइलीपणा आहे तो घालवण्यासाठी साबणाने थोडंसं वॉश केलं तरी ते क्लीन होऊन जातं. सो आता सगळं क्लीन वगैरे करून घेतलेलं आहे मी. तर हे आहे अगारोचं एग बॉयलर आणि हे येतंय 2 वर्षाच्या वॉरंटीसह, त्यामुळे फुल पैसा वसूल आहे. सो बघा, माझा तर या एग बॉयलरचा एक्सपिरियन्स खूप मस्त होता. मला खूप आवडलं. आपल्या सगळ्या डिशेस याच्यामध्ये बनवू शकतात, टाइम पण वाचतोय. आणि मी तर प्रेफर करेन जे हॉस्टेलला वगैरे मुलं राहतात ना त्यांच्यासाठी तर बेस्ट आहे की त्यांना शेगडी वगैरे घेऊन जाणं पॉसिबल होत नाही. मग काही जण जिम लावलेले असतील तर सकाळचं फक्त एग वगैरे बॉईल करून खातात, तर त्यांच्यासाठी बेस्ट आहेच. प्लस जे नॉनव्हेज खात नाहीत, अंडा वगैरे खात नाहीत, तर तुम्ही बघितलं की व्हेजच्या आपल्या भाज्या वगैरे सुद्धा खूप चांगल्या प्रकारे बॉईल होतात ह्याच्यामध्ये. सो हे मल्टी यूज प्रोडक्ट आहे आणि खूप अफोर्डेबल रेटमध्ये सुद्धा आहे. सो तुम्ही नक्की ट्राय करा आणि खरंच खूप युजफुल आहे. सो तुम्हाला हे प्रोडक्ट आवडलं का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूयात अशाच एखाद्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.